महायुतीमध्ये सुरू असलेल्या धुसफुशीच्या संदर्भातली ही मोठी बातमी। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये आणि अशामध्येच आता शिंदेंच्या आमदारांच्या शिवायच रायगड जिल्हा वार्षिक नियोजनासाठीची बैठक पार पडल्याची माहिती मिळते। रायगडचे जिल्हाधिकारी ऑनलाईन पद्धतीने या बैठकीसाठी उपस्थित राहिल्याचं कळतंय। दरम्यान भरत गोगावले रायगडवरती तर महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी हे शिंदेंचे आमदार रायगडमध्ये असल्याची माहिती मिळतेय। त्यामुळे शिंदेंच्या आमदारांच्या शिवायच रायगड जिल्हा वार्षिक नियोजनाची बैठक पार पडली। राजकीय वर्तुळामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नाराजीची चर्चा सुरू आहे आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले आहेत आणि आपल्यासोबत महेंद्र दळवी हे सुद्धा फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। निलेश, महेंद्रजी, आज जिल्हा वार्षिक नियोजनाची अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली। आमदार आदिती तटकरे या बैठकीसाठी उपस्थित होत्या। आपल्याला या बैठकीचं निमंत्रण नव्हतं का? कारण मागच्या 4-5 दिवसांपासून वेगवेगळ्या विभागांच्या बैठका सुरू आहेत जिल्हा वार्षिक नियोजनाच्या आणि अनेक आमदार जे आहेत त्या जिल्ह्याचे त्या पालकमंत्र्यांसोबत उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। आता जरी रायगडला पालकमंत्रीपद नसलं तरी आजच्या या बैठकीचं आपल्याला निमंत्रण होतं का आमदार म्हणून? आता मी आत्ताच्या संदर्भातली माहिती घेतली। जिल्हा नियोजन समितीचे जे अधिकारी आहेत डीपीओ त्यांच्यावर मी चर्चा केल्यानंतर मला असं कळलं की आता मुख्यमंत्री म्हणजे अजितदादाच्या दालनामध्ये आदिती तटकरे त्या उपस्थित होत्या आणि अधिकारी उपस्थित होते। त्याच्यामध्ये या संदर्भात चर्चा झाली, पण अजून कुठेही आम्हाला पूर्ण कल्पना नाही आहे। आता बरेचसे गावी आहेत, महेंद्रपूर गावी आहेत, मी इकडे गावी आहे, याचं कुठेही निमंत्रण आम्हाला नव्हतं। खरं म्हणजे पालकमंत्र्यात स्थगित दिल्यानंतर या संदर्भातली चर्चा होणं काळजी गरज होती, पण तशी न होताना मला वाटतं वित्त विभागाने दादांच्या उपस्थितीमध्ये आजची आढावा बैठक घेतली असं आम्हाला कळालं, पण वस्तूची मला निश्चित माहिती नाही आहे। मी माहिती घेऊन आपल्याला नक्की या संदर्भात कळवेन। खात्याच्या वतीने जी माहिती देण्यात येते त्यानुसार प्रत्येक आमदारांना त्या जिल्हा नियोजनासाठीचं जे बैठकीचं जे निमंत्रण आहे ते देण्यात येतं। ज्यांना शक्य नाहीये त्यांना ऑनलाईन उपस्थित राहण्यासंदर्भामध्ये लिंक देखील देण्यात येते। आज कलेक्टर देखील आजच्या बैठकीला उपस्थित होते, आदिती तटकरे होत्या। ज्या पद्धतीनं आता रायगडची मीटिंग संपली त्यानंतर आता मुंबईची मीटिंग सुरू आहे, स्वतः एकनाथ शिंदेजी देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। महेंद्रजी, खरं म्हणजे नियोजन समितीचे आम्ही आमदार सदस्य असतो, जर आजची मीटिंग अधिकृत होती तर आम्हाला त्यांनी निमंत्रण द्यायला पाहिजे, तर तसं काही न होताना फक्त पालकमंत्री जी आम्हाला स्थगित दिली आदिती तटकरे त्या उपस्थित होत्या दादाच्या दालनामध्ये आणि शासकीय अधिकारी होते। खरं तर हे आश्चर्य निश्चित आहे, कारण आपल्याला रायगडला आणि नाशिकला स्थगित असल्याने खरं म्हणजे आम्हाला जर आजची जी आढावा बैठक असेल तर आमदारांना त्या ठिकाणी बोलणं काळाची गरज होती, पण मला माहित नाही या संदर्भात कलेक्टर ऑनलाईन होते। आता जिल्हाधिकाऱ्यांना मी विचारणार, डिप्लोला मी आता विचारलं आणि मी वरिष्ठ स्तरावरती आमचे जे नेते आहेत, आता मी मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्याही सल्ल्यानुसार निश्चित केला बाबा या पद्धतीने जर असं बैठक होत असेल आणि आम्हाला विचार घेऊन असेल की मोठा आम्हाला पालकमंत्री बाबतीमध्ये दूर ठेवलं गेलेलं आहे, हा सगळा वाद दिला असताना अशा निर्णय घेणं योग्य नाही असं आमचं मत निश्चित आहे। आपल्या इतर 2 सहकाऱ्यांशी आपलं बोलणं झालं का? भरत गोगावले असतील किंवा दुसरे अलिबागचे आमदार आहेत त्यांच्याशी आपलं बोलणं झालं? भरतशिरांनी यांच्यावर बोलणं झालं, त्यांनाही कुठे त्यांना सूचना दिली नाही आहे आणि म्हणून ही मीटिंग अधिकृत आहे की त्यांच्या स्तरावरती आढावा बैठक घेतली मला माहित नाही आहे, पण दिग्गोनीची माहिती दिली अशीच मला माहिती दिली आहे की बाबा आम्ही त्या ठिकाणी गेलो, आम्हाला निमंत्रण होतं, वित्त विभागाची आढावा बैठक दादांनी बोलवली होती, पण ही मीटिंग बोलली असेल आणि आम्हाला बोलणं नसेल त्या संदर्भात वरिष्ठ स्तरावरती आम्ही निश्चित चर्चा करणार। तुमच्या पालकमंत्री पदासंदर्भात देखील काही निर्णय झालाय का? अजूनही जवळपास आता 2 आठवडे संपत आलेले आहेत, कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाहीये। आपल्याला एकनाथ शिंदेच्या वतीने काही आश्वासन देण्यात आलंय का की शिवसेनेचाच पालकमंत्री होईल? कारण राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा जो संघर्ष आहे मागच्या काळामध्ये ज्यावेळेस आदिती तटकरे पालकमंत्री होत्या तो देखील संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलाय। आदरणीय शिंदे साहेबांशी आमच्या या संदर्भात सगळं बोलणं झालं, आमची रायगड वासियांची जी कैफियत आहे त्यांच्यासमोर आम्ही मांडले। मला असं वाटतं 1-2 दिवसामध्ये आपल्याला सुटेल, जेणेकरून त्यांना स्थगिती दिली आहे आणि आमची आग्रही मागणी आहे की बरेचसे सिनियर आहेत, बरेचशेच्या रूपाने आम्हाला पालकमंत्री मिळायला पाहिजे, ही तमाम सर्व राजकीय पक्षांची नेत्यांची इच्छा आहे, त्याच्यामुळे ते प्रोटोकॉल प्रमाणे आम्हाला मिळालं पाहिजे। आम्ही रायगडवासी आशावादी आहोत की येणाऱ्या 2 दिवसामध्ये आदरणीय शिंदे साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा संदर्भात योग्य निर्णय घेतील आणि रायगडला निश्चित नाही देतील। रायगडचा विषय घेऊन तुम्ही आता एकनाथ शिंदेकडे जाणार आहात, त्यांच्याशी बातचीत करणार आहात, कारण थेट आता मीटिंग पार पडली जिल्हा वार्षिक नियोजनाची। नक्कीच आजच आम्ही या संदर्भातला शिंदे साहेबांशी चर्चा करून ही मीटिंग अधिकृत होती, आम्हाला का कळवलं नाही आहे,
त्या सगळ्या गोष्टींचा आम्ही नक्की त्यांच्यासमोर मांडणार आम्ही विषय. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. यामिनी. अगदी. तर निलेश, आपण बघतोय की त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्हाला तर बैठकीच्या विषयी काहीही माहिती नव्हती आणि एकूणच भरत गोगावले यांनाच पालकमंत्रीपद मिळावं रायगडचं, अशी त्यांची आग्रही मागणी अद्यापही कायम आहे. निलेश, काय नेमकं घडतंय एकंदरीतच? म्हणजे एकीकडे जिल्हा नियोजन समितीची बैठक होते, दुसरीकडे पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असताना सुद्धा अजित पवारांच्या दालनामध्ये ही बैठक असताना अदिती तटकरे उपस्थित राहतात, मात्र मग शिंदेच्या आमदारांना बोलावलं जात नाही. काय नेमकी धुसफूस सुरू आहे? यामिनी, मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं हे दालन आहे. या दालनामध्येच आज सकाळपासून वेगवेगळ्या विभागांच्या बैठका सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. काल, आज शेवटच्या खरं तर बैठका आहेत. नाशिकची दुपारनंतर बैठक होणार आहे. नाशिक पालकमंत्री पदाच्या संदर्भात देखील एक मोठा वाद सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. तर सकाळच्या सत्रामध्ये रायगड जिल्ह्याच्या अनुषंगानं बैठक घेण्यात आली होती. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार 8 वाजता मंत्रालयात आले. 9:30 वाजता आदिती तटकरे देखील या ठिकाणी दाखल झाल्या आणि रायगडच्या वार्षिक जिल्हा नियोजन बैठकीला सुरुवात झाली होती. आजची ही बैठक अतिशय महत्त्वाची यासाठी, कारण काही दिवसांपूर्वी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ज्या काही डीपीडीसी बैठका पार पडल्या, त्या डीपीडीसी बैठकांमध्ये वेगवेगळ्या आमदारांच्या वतीनं वेगवेगळी कामं जी आहेत ती सांगण्यात येतात किंवा निधीची मागणी करण्यात येते की कोणकोणत्या कामांसाठी कोणता निधी अपेक्षित आहे, किंबहुना जिल्ह्यासाठी एकंदरीत किती निधी मिळायला हवा, अशा पद्धतीची या बैठकांमध्ये चर्चा होत असते. आणि त्यानंतर अर्थमंत्री म्हणून पालकमंत्री आणि पुन्हा हे सर्व जे आमदार आहेत या सर्वांची जिल्हा वार्षिक नियोजनाची बैठक ही उपमुख्यमंत्र्यांकडे म्हणजे अर्थमंत्र्यांकडे होत असते. आणि तीच तशाच पद्धतीच्या बैठका ज्या आहेत ते मागच्या 2-3 दिवसांपासून सुरू आहेत मंत्रालयामध्ये. आणि त्याच अनुषंगानं आज सकाळपासून रायगड जिल्ह्यासंदर्भामध्ये बैठक या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या बैठकीसाठी अर्थ विभागाशी संबंधित अधिकारी तर होतेच, यासोबतच मुख्य सचिव जे आहेत ते देखील या ठिकाणी आल्या होत्या. त्या देखील बैठकीला उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि एकंदरीतच अजित पवारांनी सगळ्या जिल्ह्यासंदर्भामध्ये माहिती घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. दुसरी महत्त्वाची ही बाब आहे की या बैठकांसाठी आमदारांना निमंत्रण देणं अपेक्षित होतं, मात्र ज्या पद्धतीनं सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार सांगतायत त्यानुसार त्यांना किमान ऑनलाईन उपस्थित होण्यासंदर्भात देखील निमंत्रण देण्यात यायला हवं होतं, मात्र तसं झालेलं नाही आणि त्यामुळेच आमदारांची एक नाराजी आहे ती आज आपल्याला सकाळपासून पाहायला मिळते. आता या सगळ्या विषयासंदर्भामध्ये एकनाथ शिंदे काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. त्यांच्या देखील ठाणे जिल्ह्याची सध्या अजित पवारांच्या आज काही साधारणपणे अर्धा तासापासून ही बैठक सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मुंबईचे पालकमंत्री म्हणून मंगलप्रभात लोढा देखील या ठिकाणी आलेले आहेत. ते या ठिकाणचे मलबार हिलचे आमदार आहेत. ठाण्याचे एकनाथ शिंदे स्वतः उपमुख्यमंत्री आहेत, ते देखील अजित पवारांच्या दालनामध्ये आहेत आणि आता मुंबईच्या अनुषंगाने बैठक सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. आता ज्या पद्धतीनं रायगड जिल्ह्यामध्ये विषय झालेला आहे त्या संदर्भामध्ये काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं राहील. अगदी. निलेश, आपण पुन्हा एकदा ही बातमी सांगतोय, महायुतीमध्ये धुसफूस काहीशी दिसतेय, कारण सध्या रायगडमध्ये डीपीडीसीची बैठक पार पडली आहे. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांची गैरहजेरी होती, मात्र तरी सुद्धा ही बैठक झाली आहे. शिवसेनेच्या आमदारांना काहीही कल्पना नव्हती, तरी रायगडच्या डीपीडीसीची ही बैठक झालेली आहे. आमदार महेंद्र दळवी यांनी स्वतः एबीपी माझाला या बैठकीच्या संदर्भातली माहिती दिली आहे. भरत गोगावलेंनाच रायगडचं पालकमंत्री करा अशी आग्रही मागणी आहे शिवसेनेची. आमदारांच्या शिवाय ही बैठक पार पडलीच कशी असाही प्रश्न आता विचारला जातोय. त्यामुळे महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे हे जे सगळे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत ते आता एकनाथ शिंदे यांच्याकडे याविषयीचा प्रश्न घेऊन जाणार आहेत. तर शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांना या बैठकीविषयीची कोणतीही माहिती नव्हती. एकंदरीतच तरी सुद्धा आज ही बैठक पार पडलेली आहे. काही जणांनी या बैठकीला ऑनलाईन उपस्थिती सुद्धा लावली, मात्र अदिती तटकरे या बैठकीमध्ये उपस्थित होत्या, बैठकीसाठी उपस्थित होत्या, मात्र शिंदेच्या शिवसेनेचं कोणीही या बैठकीमध्ये उपस्थित नव्हतं आणि तरी सुद्धा ही डीपीडीसीची बैठक पार पडली आहे. पुन्हा एकदा जाऊयात, निलेश आहेत आपल्या सोबत. निलेश, आपण बघतोय की वेगवेगळ्या पद्धतीने ही कोंडी आहे. एकीकडे पालकमंत्री पदाचा तिढा, दुसरीकडे डीपीडीसीची बैठक. नेमकं हे सगळं कधी सुटणार आहे? कारण आज राज्य मंत्रिमंडळाची सुद्धा बैठक आहे. आजच्या बैठकीमध्ये तरी या पालकमंत्री पदाचा प्रश्न सुटेल असं वाटतंय का?
यामिनी खरं तर 2 आठवड्यापेक्षा जास्त कालावधी पालकमंत्री पदासंदर्भात झालेला आहे. अचानक खरं तर पालकमंत्री पदासंदर्भामध्ये रायगड जिल्ह्याला आदित्य तटकरे यांना देण्यात आलं होतं आणि दुसरीकडे नाशिकला गिरीश महाजन यांना पालकमंत्री पद देण्यात आलं होतं. मात्र त्या ठिकाणचा स्थानिक संघर्ष एवढ्या मोठ्या प्रमाणात उफाळला की त्यानंतर या दोन्ही पालकमंत्री पदासाठी स्थगिती देण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं आणि साधारणपणे या घटनेला आता 2 आठवडे उलटत आहेत. मात्र अजूनही कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाहीये. त्यानंतर 2 कॅबिनेट बैठका पार पडलेल्या आहेत. या कॅबिनेट बैठकांमध्ये हा विषय मार्गी लागेल अशा पद्धतीची शक्यता होती. मात्र 2 आठवड्यानंतर देखील अजूनही हा विषय मार्गी लागलेला नाहीये. आज पुन्हा एकदा मंत्रालयामध्ये 12:30 वाजता कॅबिनेट बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये काही निर्णय होतोय का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये रायगड जिल्ह्याचं जे पालकमंत्री पद आहे ते शिवसेनेला मिळायला हवं अशा पद्धतीची भूमिका शिवसैनिकांची आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देखील आदित्य तटकरे यांना पालकमंत्री पद मिळायला हवं, लाडक्या बहिणीवर अन्याय नको अशा पद्धतीची भूमिका सातत्यानं माध्यमांमधून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मांडण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे कदाचित हा विषय जो आहे हा पेंडिंग राहिल्याचं पाहायला मिळालं होतं. कारण हा संघर्ष जो आहे तो शांत होणं गरजेचं होतं. 3 महत्त्वाच्या नेत्यांची या संदर्भामध्ये बैठक होणं अपेक्षित होतं. याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिघं ह्या विषयावर बसणं अपेक्षित आहे आणि हा विषय जो आहे तो सोडवणं बाकी आहे. जसं पालकमंत्री पदांचा विषय पेंडिंग आहे तसं महामंडळ वाटपांचा देखील प्रश्न जो आहे तो अजूनही पेंडिंग असल्याचं पाहायला मिळतंय. पालकमंत्री पदावरूनच एवढा सध्या संघर्ष जर असेल तर आपसुकच इतर जे खाते आहेत त्यांचं महामंडळाचं वाटप जे आहे ते सुद्धा आणखीन लांबण्याची शक्यता आहे. आज या संदर्भात मुख्यमंत्री काय तोडगा काढतायत का हे पाहणं महत्त्वाचं राहील. आज 12:30 वाजता कॅबिनेटमध्ये हा विषय पुन्हा एकदा येताना पाहायला मिळेल. खरं तर भरत गोगावले मंत्री आहेत. आज ते सूत्रांची जी माहिती मिळते त्यानुसार मतदारसंघामध्ये असल्याची ती माहिती मिळते. त्यामुळे आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस काय भूमिका मांडतात ते पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. मात्र रायगड जिल्ह्यातल्या शिवसैनिकांना म्हणजे शिवसैनिक जे 2 आमदार आहेत महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवे यांना मात्र एक नाराजीचं सूर या ठिकाणी मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. यामिनी अगदी निलेश सोबत रहा. आपण पुन्हा एकदा ही बातमी सांगतोय 1 ते 2 दिवसामध्ये या पद्धतीचा तिढा जो आहे एकूणच पालकमंत्री पदाचा तो सोडवला जाऊ शकतो अशी सुद्धा अपेक्षा व्यक्त केली जाते. भरत गोगावले यांना पालकमंत्री करा अशी आग्रही मागणी अगदी पहिल्या दिवसापासून आपण बघतोय शिवसेनेची आहे. आणि निलेश आपल्यासोबत आमदार महेंद्र थोरवे आहेत. महेंद्रजी, आज जिल्हा वार्षिक नियोजनाची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनामध्ये पार पडली. या बैठकीसाठी आपल्याला निमंत्रण देण्यात आलं होतं का? कारण आमदार म्हणून या बैठकीला आपण उपस्थित असणं अपेक्षित होतं. आजच्या जिल्हा नियोजनाच्या बैठकीची कोणतीही कल्पना कलेक्टरांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी देण्यात आलेली नाही. आम्ही आता ही टीव्हीवरतीच ही न्यूज पाहतोय की जिल्हा नियोजनाची बैठक त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली आणि त्यामध्ये आम्हाला कोणालाही त्या ठिकाणी बोलवण्यात आलं नाही. आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी आहोत. आमच्या मतदारसंघातले सुद्धा महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत आणि डीपीडीसीच्या बैठकीमध्ये ते प्रश्न आम्ही सोडवत असतो. परंतु अशा पद्धतीने ऑनलाईन बैठक घेत असताना आम्हालाही त्या ठिकाणी ऑनलाईन जरी लिंकही पाठवली असती तर आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहिलो असतो. परंतु कदाचित हे जाणीवपूर्वक आहे का याची कल्पना आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांशी चर्चा करू आणि नक्की काय विषय आहे तो या संदर्भात आम्ही साहेबांच्या कानावर हा विषय आम्ही घालू. कलेक्टर ऑफिसच्या वतीनं आपल्याशी संपर्क साधण्यात आला होता का? कारण खरं तर कलेक्टर देखील आजच्या या बैठकीला ऑनलाईन उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं होतं. आदित्य तटकरे देखील या बैठकीसाठी इथं अजित पवारांच्या दालनामध्ये उपस्थित होत्या. मात्र आमदार जे आहेत कलेक्टरांची जबाबदारी होती का त्यांनी आमदारांना कळवायला पाहिजे होतं. परंतु कलेक्टरांनी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं नाही. याचा अर्थ काहीतरी याच्यामध्ये गोडबंगाल आहे असं आम्हाला वाटतंय. सर, खरं तर पालकमंत्री पदासंदर्भातच निर्णय होणं अपेक्षित होतं. कारण 2 आठवडे झालेले आहेत या संदर्भातला विषय अजूनही सुटलेला नाहीये. तुम्ही सर्वांना भरत गोगावले यांच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही भूमिका घेतलेली आहे. उपमुख्यमंत्र्यांसोबत जे तुमचे पक्षाचे नेते आहेत त्यांच्याशी तुमची चर्चा झाली का या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं? नाही, आम्ही सातत्याने शिंदे साहेबांशी आम्ही त्या ठिकाणी बोलतोय की कोणत्याही परिस्थितीमध्ये रायगडचं पालकमंत्री हे भरतशेठ गोगावले यांनाच त्या ठिकाणी करावं ही आमची जाहीर मागणी आहे आणि सातत्याने ती मागणी आम्ही आमच्या उपमुख्यमंत्र्यांकडे शिंदे साहेबांकडे आम्ही घेऊन आहोत आणि त्यामुळे लवकरच आम्हाला अपेक्षित आहे की रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांना नक्कीच त्या ठिकाणी करतील.
परंतु पालकमंत्री जिथं नाही आहे तिथं अशा पद्धतीची बैठक घेणं योग्य वाटतंय का तुम्हाला? या संदर्भात तुम्ही बोलणार आहात का? ही संयुक्तिक गोष्ट तुम्हाला वाटते का? नाही, माझं तेच म्हणणं आहे की जर कलेक्टर त्या मिटिंगला ऑनलाईन उपस्थित होते तर कलेक्टरांची जबाबदारी त्या ठिकाणी होती की बाबा आमदारांना त्या ठिकाणी कळवायला पाहिजे होतं. जर त्या ठिकाणी आदिती तटकरेला त्या ठिकाणी कळून ती ऑनलाईन त्या उपस्थित राहू शकतात तर मग आम्हाला पण त्या ठिकाणी कळवायला पाहिजे होतं. आम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन उपस्थित असतो. भरतशेठ गोगावले रायगडवर त्या ठिकाणी एका कार्यक्रमामध्ये व्यस्त आहेत, परंतु आम्ही दोन्ही आमदार असतील, भाजपचे आमदार असतील, सगळे आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहिलो असतो. या संपूर्ण प्रकरणी आता तुम्ही आज खरं तर कॅबिनेटची बैठक आहे, उपमुख्यमंत्र्यांशी बोलणार आहात, मुख्यमंत्र्यांचा हा सगळा विषय कानावर घालणार आहात, कारण आदिती तटकरे नक्कीच आम्ही हा विषय आम्हाला हा विषय खटकलेला आहे आणि हा विषय आम्ही फडणवीस साहेबांच्या सुद्धा आम्ही त्यांच्याशी सुद्धा चर्चा करू भेटून त्यांना, आणि शिंदे साहेबांना सुद्धा भेटून आम्ही या ठिकाणी सांगू की अशा पद्धतीने रायगडच्या शिवसेनेच्या आमदारांना जाणीवपूर्वक जर डावळलं जात असेल तर तो पूर्णपणे चुकीचा विषय आहे. कदाचित मग आम्ही जो संघर्ष आहे संपूर्ण रायगडमधून आणि त्यावेळेस जो उठाव या ठिकाणी केलेला आहे त्याचा विसर आजच्या राज्यकर्त्यांना पडलाय का असं आम्हाला त्या ठिकाणी वाटायला लागले. अगदी निलेश, आपण बघतोय की महेंद्र थोरवे असतील किंवा महेंद्र दळवी असतील, या दोघांनी सुद्धा नाराजीच व्यक्त केलेली आहे. खूप खूप धन्यवाद तुमच्या दोघांचे सुद्धा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.